नमस्कार मित्रांनो, मेस पॅटर्न या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव या कॉलेजचे आपण फी स्ट्रक्चर पाहणार आहे. ते आहे 2024-25 साठीचे. तर आपण ते पूर्ण डिस्क्राईब करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आपण सुरुवात करू. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जळगाव. त्या कॉलेजची SC ST साठी फीस आहे. प्रोसेसिंग फीस ही 1,500 रुपये आहे. ट्युशन फीस ही 0 आहे आणि डेव्हलपमेंट फीस ही 0 आहे. त्यामुळे टोटल फीस ही त्याची त्या कॉलेजची 1,500. NT1, NT2, NT3, VJNT, SBC त्या कॉलेजला प्रोसेसिंग फीस 0 आहे. ट्युशन फीस ही 0 आहे. डेव्हलपमेंट फीस ही 63,637 रुपये आहे. त्यामुळे त्या कॉलेजला त्या कॅटेगरीची फीस ही 63,637 रुपये आहे. EBC EWS whose parent income less than 8 lakh those are eligible. ज्या पॅरेंटचे इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे त्या पॅरेंटला ही प्रोसेसिंग फीस 0 आहे. ट्युशन फीस ही 3.5 लाख रुपये आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीस पण आली आणि टोटल फीस ही 3.5 लाख रुपये आहे. मित्रांनो, OBC साठी लागणारी फीस ही प्रोसेसिंग फीस त्याची 0 आहे. ट्युशन फीस ही आहे 3,18,181 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस आहे 63,637 रुपये. ही टोटल होते 3,81,818 रुपये. आणि ओपनसाठी फीस आहे, प्रोसेसिंग फीस ही 0 आहे. ट्युशन फीस ही आहे 6,36,363 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस आहे 63,637 रुपये. टोटल फीस ही आहे 7 लाख रुपये. तर मित्रांनो, NRI अँड वॅकंट सीट अगेन्स्ट द NRI कोटा त्याच्यासाठी आहेत 35 लाख रुपये पर इयर. तर इम्पॉर्टंट नोटमध्ये काय दिले कॅटेगरी कॉलेजनं प्रॉपर एक महत्त्वाची खूप गोष्ट आहे. ओनली फिमेल स्टुडंट हू एनरोल्ड अंडर EBC, EWS, SBC and OBC category will eligible to receive full scholarship for tuition fees and exam fees from the government as per GR. जो काही शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार मुलींना पूर्ण स्कॉलरशिप हे सरकार देणार आहे. त्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत, EBC, EWS, SBC अँड OBC. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट कॉलेजनं त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तर ही जी फीस आहे ती डिमांड ड्राफ्टच्या मार्फत भरायची आहे कॉलेजला. डिमांड ड्राफ्ट of total fees including tuition fees and development should be drawn in the favor of Dr. Ullas Patil Medical College payable at जळगाव. आणि आपला DD हा नॅशनल बँकेचा असावा, कोणत्याही नॅशनल बँकेचा असावा. मित्रांनो, कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये काय दिले पहा. जेव्हा हॉस्टेल अँड मेसची फीस कधी ॲक्सेप्ट होणार, ज्यावेळेस तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणार किंवा ॲडमिशन तुमचं कन्फर्म झाल्यानंतरच ते मेस आणि हॉस्टेलची फीस ॲक्सेप्ट करणार. ती फक्त डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात घेणार. तर डिमांड ड्राफ्ट हा हॉस्टेल फीसचा आहे 85,000चा. तो डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्टेल या नावानं काढायचा. आणि दुसरा आहे डिमांड ड्राफ्ट, तो आहे मेसची फीस. ते आहे 88,200चा विथ इन्क्लुडिंग 5% GST. तो आहे उत्कर्षा एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावाने. आणि युनिव्हर्सिटीची इलिजिबिलिटी फीस आहे फॉर MBBS कोर्स 2024-25. ओपनसाठी आहे फॉर महाराष्ट्र स्टुडंट, ते आहे रजिस्ट्रेशन फीस आहे 1,600 आणि इलिजिबिलिटी फीस आहे 8,900. तर टोटल होती 10,500 फीस. रिझर्व्ड कॅटेगरीसाठी रजिस्ट्रेशन फीस सारखी आहे 1,600 आणि इलिजिबिलिटी फीस आहे 1,600. तर टोटल फीस होती 3,200 आणि 15% NRI फॉरेन नॅशनल अगेन्स्ट द
येणार आहे. तर ह्यांच्यासाठी आहे 1600 आणि इलिजिबिलिटी फीस आहे 89,250 रुपये. टोटल फीस आहे त्यांना 90,850 रुपये. तर मित्रांनो, जे आपण फी स्ट्रक्चर डिस्क्राईब केलं ते फक्त 2023-24च्या बॅचसाठीचं होतं. तर हेच फी स्ट्रक्चर पुढच्या बॅचसाठी पण राहू शकतं किंवा काहीतरी त्याच्यात चेंजेस होऊ शकतात. त्याचं दिलं आहे त्यांनी. ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस 2024-25 बॅचसाठी चेंजेस आफ्टर द रिसीव फायनल स्ट्रक्चर फ्रॉम फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी. जेव्हा फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी कॉलेजचं फायनल फी स्ट्रक्चर पाठवते 2024-25 साठी, त्यानंतर काही चेंजेस झाले तर तुम्हाला ती कॉलेज सांगतं. पण तुम्हाला जर आता ॲडमिशनच्या वेळेस ह्याच फी स्ट्रक्चरनुसार त्यांना ॲडमिशनची डिमांड ड्राफ्ट काढायची. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.